स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण बघा छान आहे. आता पावसाचं वातावरण नाही तर बरं वाटतं आणि छान वाटतं असं पाऊस वगैरे नसला तर, कारण ज्या त्या ऋतूमध्ये जे ते बरं असते. आता हिवाळ्यामध्ये थंडीच पाहिजे असते आणि पावसाळ्यामध्ये पावसाळा. आणि यावर्षी असं झालेलं आहे की दिवाळीचा महिना पूर्ण पावसाचाच गेलेला आहे आमच्याकडे. म्हणजे अख्ख्या ऑक्टोबरमध्ये असं वाटलं की पावसाळाच आहे की काय. आणि त्यानंतर बाहेरचं बघा छान असं कलरिंग केलं त्याच्यामुळे छान दिसत आहे. आणि परत आज होणार आहे त्यावर, कारण एकदा केलेलं आहे परत ते डबल फेर करतात. तर छान वाटते आता कलर केल्यामुळे. थोडा पसारा आहे तर 1-2 दिवसामध्ये तो पण उचलणार. आणि बाहेरचंच केलेलं आहे, बाकी रूम नाही. आणि ते आमच्या घरमालकांनी केलेलं आहे. तर छान दिसतं ते. त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर बऱ्याच दिवसांनी मी पूर्ण दुपारच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करत आहे. सहसा तर डेली रुटीनच दाखवते तुम्हाला. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये सिंपलच करणार आहे. छान असा भात आणि मटकीची भाजी आणि सोबतच चपात्या आणि बटाट्याची भाजी. कारण आज वरण लावलेलं नाही, कारण मटकीची भाजी रश्श्याची करणार आहे त्याच्यामुळे. तर इथे मटकी भिजत घातलेली आहे रात्री. याला कोंब वगैरे आलेले नाही, बांधून ठेवले नाही मी त्यामुळे. त्यानंतर कढईमध्ये ते थोडे घेतलेले आहे, त्यामध्ये पाणी टाकलं, थोडी हळद आणि थोडं मीठ आणि 5 ते 10 मिनटं ते शिजू देणार आहे. त्यानंतर इथे वाटण्यासाठी घेतलेला आहे छोटा 1 कांदा, आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं हे सर्व बारीक करून घेणार आहे. तर मिक्सरचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही, व्यवस्थित ते बारीकच झालेलं नाही. बहुतेक पॉटमध्ये ते भिंगरी बिघडली असेल, होऊ शकते असं. तर वाटण काही एवढं व्यवस्थित बारीक झालं नाही, तर असो. त्यानंतर इथे जिरं मोहरी टाकलेली आहे, नंतर तेजपान आणि नंतर हे जे वाटण केलेलं आहे ते. कांदा अगदी छोटाच घेतला आहे मी, नंतर दुसरा कांदा वापरणार नाही. आणि कढीपत्ता पण ॲड केलेला आहे, ते मी सांगायचं विसरली. नंतर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मटकीची अशी भाजी छान लागते खायला. आणि कधी भाजीला नसलं तर मग अशी मटकीची भाजी करत असते मी. सहसा सुकी पण करते आणि मुलीसाठी कच्ची करून देते तिला सकाळी. त्यानंतर यामध्ये मसाले ॲड केलेले आहे. थोडा कांदा लसूण मसाला, नंतर लाल तिखट, जिरे धने पावडर, हे मिक्स पावडर आणलेलं आहे मी डीमार्टमधून. धने आणि जिरे दोन्ही याचं मिक्स आहे. त्यानंतर मीठ, हळद थोडी कमी घातली, मीठ थोडं कमी घातलं, कारण की जेव्हा मटकी शिजवली तेव्हा त्यामध्ये ॲड केलेली होती. नंतर टोमॅटो छान शिजू द्यायचा. आणि याला छान असा कलर आला की नंतर यामध्ये आपल्याला मटकी ॲड करायची आहे. छान तेल सुटेपर्यंत ते मिक्स होऊ द्यायचं. आणि थोडी कसुरी मेथी घातलेली आहे, कसुरी मेथीमुळे छान चव येते. नंतर ही मटकी ॲड केलेली आहे. आणि कॅमेरा मी या साईडला घेतला म्हणून त्यामुळे हात एकदम फ्रंटला दिसत आहे. आणि त्या बॅक साईडला घेतला की कसं इतका उजेड येत नाही, त्याच्यामुळे मी या साईडला घेतलेला आहे आज. त्यानंतर थोडं यामध्ये पाणी घातलं, साधारणतः 1 ग्लास. आणि आता याला छान शिजू देणार आहे. आणि मटकी मी जास्त वेळ काही सुरुवातीला शिजवलेली नाही, जास्तीत जास्त 5 मिनटं ती पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे. त्यानंतर एकीकडे भाजी झालेली आहे आणि एकीकडे भाजी थोडी कमी फ्लेमवर ठेवलेली आहे. नंतर इथे करायच्या होत्या चपात्या. आता चपात्या मी बऱ्याच दिवसांनी करत आहे, कारण मागच्या 1-2 आठवड्यामध्ये मी भाकरीच केलेल्या आहे. मुलगी गावाला गेलेली होती. आता मला वाटलं की 2 दिवसासाठी गेले, पण त्यांना 5 ते 7 दिवस 8 दिवस लागलेच साधारणतः. त्याच्यामुळे मग एकटीसाठी मी चपात्या करायचीच नाही. मला चपात्या करण्यापेक्षा भाकरी करायला आवडतात. आणि आज तर या परातीमध्ये घेतलेली आहे कणिक. सहसा तर मी मोठं जे वाटं असते त्यामध्येच घेते, कारण काय आहे की यामध्ये छोटी परात आहे त्याच्यामुळे सांडतं ते, त्याच्यामुळे. पण असो, आज घेतलं मी त्यामध्येच आणि अगदी हळूहळूच ते कणिक मळून घेतली, म्हणजे ओट्यावर सांडायला नको. त्यानंतर भाजी वगैरे झालेली आहे आणि नंतर करायच्या होत्या चपात्या. कणिक छान 15 मिनटं सेट केली आणि आता चपात्या. आणि यावेळेस गहू आणल्याच्या छान चपात्या होतात, मऊसूत होतात. कधी कधी एखादी वेळा कट्टा चांगला नाही निघत गव्हाचा, त्याच्यामुळे मग थोड्या पोळ्या व्यवस्थित होत नाही. पण यावेळेस छान आहे गहू वगैरे. आणि आमच्याकडे कोणी फुलके वगैरे खात नाही, तेल लावूनच पोळ्या करत असते मी. आणि गॅसवर तर शेकतच नाही मी चपाती, आणि फुलके करतच नाही सहसा मी तेल लावूनच करते. तर खूप दिवसांनी चपात्या करायला घेतल्या, त्याच्यामुळे आता ज्वारीचं पीठ पण संपलेलं आहे. भाकरी लवकर होतात माझ्या करून, चपातीला वेळ लागतो थोडा, पण असो. आणि मुलगी भाकरी खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला चपात्या करूया तिच्यासाठी. तर आजच ती गावावरून आली, त्याच्यामुळे मग म्हटलं चपात्या भाजी. नाहीतर एकटी असली तर मग मी एक टाईम करायची आणि संध्याकाळी पण होऊन जायचं. आणि आता बरेच दिवसांनी आता पूर्ण स्वयंपाक करत आहे.
सर्व घरी असले की आपणही काळजीने सर्व स्वयंपाक नाश्ता होत असते आणि एकटं असलं की मग इतकं काळजीने करत नाही. तर चपात्या वगैरे इथे करून घेतलेल्या आहे आणि हा तवा माझा खूप छान आहे. हा नॉनस्टिक टाईपच आहे आणि लोखंडी पण नाही, पण चपात्या, पुरणपोळ्या काहीही करायावर डोसे वगैरे छान होतात. तर चपात्या होत आलेल्या आहे माझे. जास्त काही मी छोट्या करत नाही, बऱ्यापैकी मोठ्याच करत असते. पातळ लाटून घेते आणि थोड्या मोठ्याच करते. छान मऊसूत होतात. आणि आता थोडी थंडी वाटायला लागलेली आहे. आभाळ क्लीन झालं तर त्यामुळे असं थंडावा जाणवत आहे. आणि परत मागच्या साईडला खूप पसारा पडलेला आहे, तो पण आवरायचा आहे. 1-2 दिवस तरी तो आवरणं होणार नाही, कारण जोपर्यंत कलरिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आवरता येत नाही. तर त्यानंतर इथे दुपारचं अशा पद्धतीचं जेवण आहे आज. चपाती आणि आता बटाट्याची भाजी करायची होती. बटाटे 8 ते 10 दिवसापासून तसेच होते, त्याला खूप कोंब आलेले होते. म्हटलं चला आज बटाट्याची भाजी करूया. तर इथे 2 बटाटे घेतले मोठे. मुलगी खाते की नाही खात म्हटलं मटकीची भाजी. तिने दोन्ही भाज्या खाईल ती, पण तरी पण मी करून घेतलेले आहेत. तसे ते बटाटे कोंब आलेले होते, म्हटलं जास्त अजून नरम पडतील ते, त्यापेक्षा करून घेऊया. तर इथे आज असे लांब कट करून घेतलेले आहे मी बटाटे. आहे पातळ पातळ, नाहीतर सहसा असे करत नाही. म्हटलं चला आता वेळ आहे तर असेच करूया. नाहीतर घाई गडबडीमध्ये आपले सिंपल असे कट करते छोटे छोटे. तर आज छान असे लांब केलेले आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे. जास्त काही टाकणार नाही यामध्ये, फक्त हिरवी मिरची, थोडं लसूण आणि जिरं मोहरी, हळद मीठ, बाकी काहीच टाकणार नाही. कांदा वगैरे ॲड करणार नाही, टोमॅटो पण नाही. आणि अशा पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी करून घेतलेली आहे. अशी भाजी पण छान लागते आणि अशी भाजी पुरीसोबत खूप छान लागते. त्यानंतर इथे देवपूजा करायची होती मला. आज पौर्णिमा आहे, म्हटलं चला पूजा वगैरे करायची. तर हा कपडा बदलवलेला आहे मी देवाच्या पूजेवरचा आणि हा दुसरा ठेवलेला आहे. तर सर्व कामं झाल्यानंतरच निवांतपणे देवपूजा करणं होते आपली, नाहीतर काही गडबडीत सकाळी होत नाही. तर स्वयंपाक झाल्यानंतरच करते मी, म्हणजे आरामामध्ये होते आणि व्यवस्थित होते. तर आता 12-12:30 वाजलेले आहेत. पूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर भांडे होते थोडे घासायचे. तर ते म्हटलं जाऊ द्या नंतर घासेल दुपारी. आणि आता बाहेर थोडं ऊन आलं तर म्हटलं उन्हामध्ये उभं राहूया. तर कशाचं काय, तिथे बघ मुलगी आवाज देत होती तर आली. आणि आता हे यांचा पसारा गावावरून आले, तर हे कपडे भरपूर धुवायचे आहे. तर आता हे 1-2 दिवस माझे कपडे धुण्यामध्येच जाणार. आता तर मागच्या साईडला 1-2 दिवस इतकं काम करता येत नाही. आणि बघा बाहेरचं आज परत त्यांनी डबल हात मारलेला आहे कलरचा, तर आणखी छान वाटतं ते. आणि इतकं छान कलर देतात ते, खाली बिलकुल अजिबात सांडू देत नाही. खूप कमी सांडलेला आहे, पण एकदम छान केलेलं आहे. आणि मागच्या साईडला पण बघा, इथे आधी नळाच्या भिंती किती काळपट दिसत होत्या, आता छान दिसतात आणि असं फ्रेश वाटते. रात्री जरी लाईट लावला, आता लाईटाचा इतका उजेड नाही तरी पण छान भिंती आता चक्क दिसतात, त्याच्यामुळे उजेड पण भरपूर दिसतो. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे संध्याकाळी बिग बॉस पाहत होते. सहसा तर पाहत नाही, म्हटलं चला आज पाहूया.